हेलो स्टूडेंट्स, आई होप यू एंजॉयड योर दिवाली। लेकिन मेरी दिवाली तो फोन कॉल्स और मैसेजेस से भरी पड़ी थी। क्यों मैम? एसओ का जो नोटिफिकेशन आ गया था, सबके मन में एक ही सवाल था, एसओ का प्री की नहीं आ तो एसएसए पार करा देगा, मेंस का क्या करें मैम? इन मैसेजेस के जवाब देते देते, कॉल्स को रिप्लाई करते करते शुभम सर, यश सर और हम सब ने मिलकर ये डिसाइड किया है टीम एसएसए ने कि प्री में तो डेफिनेटली एसएसए के रिजल्ट्स ही बोलते हैं, लेकिन जहां बात आती है मेंस की तो हमने खोज शुरू कर दी। और खोज में सिर्फ यही पता चला कि रीसेंट में एमएससी एग्री सीईटी में महाराष्ट्र का स्टेट टॉपर देने वाली एकेडमी कदम सर की एकेडमी, जो ऑलरेडी एसएसए से एसोसिएटेड थे, इन्हीं पर जाके हम लोग फिक्स हो गए। तो फाइनली दिवाली का बम्पर धमाका कहिए, दिवाली का बोनस कहिए या दिवाली की गुड न्यूज कहिए, पहली बार, yes, this is for the first time, SSA is collaborating with none other than the agri giant PK Agri Academy. कदम सर के साथ हम ये कोलैबोरेशन कर रहे हैं फॉर द फर्स्ट टाइम एंड दिस इज गोइंग टू बी अ स्पेशल एएफओ बैच। एसएसए जाना जाता है अपने जनरल बैंकिंग के रिजल्ट्स के लिए, आपके रिजल्ट्स एसएसए की रेप्यूटेशन, लेकिन इस बार एसएसए ने अपने एग्री स्टूडेंट्स के लिए एक बड़ा कदम उठाया है, क्योंकि प्री में तो हम पूरा जोर शोर ताकत लगा देते हैं, लेकिन जब बात आ जाती है मेंस की और 11 एग्री सब्जेक्ट्स की, तो वहां पे हमें एग्री के कोई महारथ ही चाहिए थे और वो कदम सर है। सो बेसिकली एसएसए इज कोलैबोरेटिंग फॉर द फर्स्ट टाइम विद पीके एग्री एकेडमी फॉर अ स्पेशल एएफओ बैच। बैच के डिटेल्स बताने के लिए ही ये वीडियो रिकॉर्डेड फॉर्म में आप लोगों तक पहुंचा रहे हैं दोनों मेंबर्स, एसएसए एज वेल एज पीके एग्री एकेडमी। एज फार एज इंग्लिश इज कंसर्न, तो मैं इंग्लिश की बात करती हूं। आज के इस रिकॉर्डेड सेशन में शुभम सर नहीं है, बिकॉज सर सिटी के थोड़ा बाहर हैं। सर विल बी ज्वाइनिंग अस वेरी सून ऑन द फर्स्ट डे ऑफ द बैच, दैट इज ऑन 11th नवंबर। ठीक है, यस सर मुझे फौरन ज्वाइन करेंगे, फॉलोड बाय कदम सर ऑल्सो। तो जैसे कि मैं इंग्लिश की बात करूं, इंग्लिश में क्या पढ़ाऊंगी, कैसे पढ़ाऊंगी इस एएफओ बैच के लिए। देखो, सबसे पहले तो ये चीज क्लियर कर लो बच्चा कि हमारे पास टाइम खूप कमी आहे, हे तुम्हाला पण आता एक्सेप्ट करावा लागणार आहे। एसओ को गिन के अगर हम पकड़े तो अप्रोक्सीमेटली 45 to 50 डेज का टाइम है। अभी दिन में इतने कम टाइम में इंग्लिश को कवर करना मेरे लिए बहुत बड़ा टास्क है और आपके लिए उससे ज्यादा बड़ा, क्योंकि आपको पढ़ाई उतनी ज्यादा करनी है, वरना आपको पता है तुम पढ़ोगे नहीं तो मेरे फटके आने वाले हैं तुमको। क्लियर? इंग्लिश का मैं कैसे करूंगी? इंग्लिश का बेसिकली जो फर्स्ट पार्ट होता है, जिसको मैं रीडिंग कॉम्प्रिहेंशन पार्ट कहती हूं, और ग्रामर पार्ट, वहां तक मैं आपके लाइव ऑनलाइन लेक्चर्स लूंगी, लेकिन कुछ सेक्शंस जो है वो मैं आपको रिकॉर्डेड फॉर्म में दूंगी या एक्स्ट्रा सेशंस लेके सैटरडे संडे को आपका सिलेबस कवर करने की इंग्लिश की कोशिश करूंगी। ठीक है बच्चा, आपको भी इसमें साथ देना पड़ेगा, बिकॉज वी आर रियली एक्चुअली रनिंग शॉर्ट ऑफ टाइम। ठीक है, क्योंकि रिजल्ट तुमको लाना है और हम दोनों मेहनत करने के लिए तैयार है, तुम भी और मैं भी। सेकेंड, आपको यहां पे 40+, आई रिपीट अगेन, ऑलमोस्ट 40+ इंग्लिश के फुल लेंथ मॉक टेस्ट होने वाले हैं, ऑनलाइन एज वेल एज ऑफलाइन, विद सॉल्यूशंस एंड विद एनालिसिस। सो बेसिकली एक तरफ मैं इंग्लिश की थ्योरी पढ़ाऊंगी और दनादन तुमको इंग्लिश के प्रैक्टिस मॉक टेस्ट ऑलमोस्ट 40+ लिए जाएंगे, ऑनलाइन एज वेल एज ऑफलाइन। तो इंग्लिश का जो बेसिक तैयारी है वो थ्योरी, प्रैक्टिस और बेसिकली स्ट्रैटेजी, एनालिसिस, मॉक टेस्ट, ये सारों का एक कंप्लीट पैकेज होगा। इंग्लिश के सेशंस कुछ लाइव ऑनलाइन रहेंगे, कुछ रिकॉर्डेड फॉर्म में रहेंगे। मैं फिर कह रही हूं, अगर तुमको एसओ हासिल करना है, वैकेंसीज बहुत ज्यादा है, इस अपॉर्चुनिटी को हाथ से मत जाने दो। आपके चांसेस ऑफ सिलेक्शन ऑटोमेटिकली बढ़ जाते हैं अगर वैकेंसी ज्यादा है तो, लेकिन जहां 10 घंटे पढ़ रहे हो उसको 15 घंटे करना पड़ेगा, टाइम कम है। क्लियर विद दिस? दिवाली मना ली, बहुत एंजॉय कर लिया, अभी नाउ गेट रेडी, पुल अप योर सॉक्स एंड बक अप योरसेल्फ, बिकॉज वी हैव टू गेट बैक ऑन द स्टडी ट्रैक। क्लियर विद दिस? तो इंग्लिश का ऐसा रहेगा कि मॉक टेस्ट एक तरफ चलेंगे along with the syllabus that I'm going to complete in online format, live format as well as recorded format. ठीक है? After that
एग्री के सेशंस भी रहेंगे जो कदम सर और उनकी टीम लेगी। एसएसए के, एलआर और मैथ्स के दिग्गज तो आप जानते हैं। वैसे मैं अभी यस सर को इनवाइट करने जा रही हूं, वो आपको वैलिडिटी के बारे में बताएंगे, एडमिशन प्रोसीजर के बारे में भी थोड़ा सा गाइड करेंगे। लेकिन इस एएफओ बैच के जितने भी एडमिशंस हैं वो थ्रू कदम सर ही आएंगे। क्लियर? सो फॉर एडमिशन टू दिस स्पेशल एएफओ बैच आपको कदम सर को ही कांटेक्ट करना है। क्लियर विद दिस? वैकेंसीज ज्यादा है, डोंट मिस दिस अपॉर्चुनिटी, ट्राई टू ग्रैब इट बिकॉज स्टूडेंट्स, किस्मत एक ही बार दस्तक देती है। और एक चीज याद रखो, जितना ये टीम तैयार खड़ी है उतनी तैयारी तुम्हारी भी होनी चाहिए, क्योंकि हम तो सिर्फ डॉक्टर हैं, दवाई कौन सी देना है वो हम बताएंगे, लेकिन उस कड़वी दवाई को खाना तुम्हारा काम है, यानी एक्चुअल सेल्फ स्टडी करना तुम्हारा काम है। क्लियर विद दिस? ओके स्टूडेंट्स, ये जो 40 ऑनलाइन ऑफलाइन टेस्ट कंडक्ट होने वाले हैं, इस टेस्ट को कंडक्ट करने वाले हैं पीके एग्री एकेडमी ऐप में ही। ये एसएसए के ऐप में नहीं मिलेंगे। इसके लिए आपको पीके एग्री एकेडमी का ऐप डाउनलोड करना है, जहां पे 40+ इंग्लिश के ऑनलाइन टेस्ट कंडक्ट होने वाले हैं ऑन डेली बेसिस अलोंग विद सॉल्यूशंस एंड एनालिसिस। क्लियर विद दिस? सो यू हैव टू डाउनलोड दिस ऐप। इसके सारे डिटेल्स डिस्क्रिप्शन में आ जाएंगे इस वीडियो के नीचे, तो प्लीज आप वो चेक कर ले। सो नाउ हैंड इट ओवर टू यस सर फॉर फर्दर डिटेल्स विद रिस्पेक्ट टू मैथ्स एज वेल एज एलआर। Thank you. Thank you so much, ma'am. I'll give you the overview regarding LR as well as quant. As ma'am already told you, Shubham sir available nahi hai, so I'll be giving you overall review regarding LR plus quant. आता जसं सरांनी सांगितलं आहे की टाइमचा जो पार्ट आहे तो थोडा कमी आहे, ठीक आहे, बट त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस पण कव्हर करायचा आहे. सो फर्स्ट विल स्टार्ट विथ युअर लॉजिकल रिझनिंग, दॅट इज 50 मार्क्स. ओके, सो फॉर लॉजिकल रिझनिंग विल बी कवरिंग योर एंटायर सिलेबस, वो हम पे छोड़ दो. सेकंड, सर तुम्ही एक्स्ट्रा पार्ट काय देणार आहे आम्हाला? सो ॲज फॉर इंग्लिश यू विल हॅव टेस्ट फॉर लॉजिकल रिझनिंग एज वेल, त्याच्यामध्ये तर काय डाऊट नसणार आहे, बट एक्स्ट्रा पार्ट सर दॅट सेल्फ स्टडी वाला पार्ट कहाँ से लाओगे? सो फॉर टेलीग्राम, इफ यू हॅव टेलीग्राम ॲप एज यू ऑल हॅव, टेलीग्राम मध्ये ना आम्ही एसएसए थ्रू एक लाईव्ह सेशन घेतो. तुमच्या काही सिनियर्स असतील किंवा मित्र असतील त्यांना माहित असणार आहे. एव्हरी डे फ्रॉम 1 AM to 1 PM to 3 PM वी हॅव टेलीग्राम सेशन. डेली 2 hours सगळेजण पझल्स आणि मिसलेनियस क्वेश्चनची प्रॅक्टिस करतात, ठीक आहे. विथ दॅट आय विल बी गिव्हिंग यू होमवर्क ॲट द सेम टाइम कव्हरिंग मॅक्झिमम युअर सिलेबस ड्युरिंग व लाईव्ह सेशन. जे राहिलेला पार्ट आहे तो तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये तर भेटेल. सेम गोज फॉर क्वांट ऑल्सो. क्वांटचं तुम्हाला टेलिग्राम सेशन आहे. आता सर टेलिग्राम सेशन मध्ये कसं ऍड करतात? तुम्ही 1 मिनिट थोडं थंड घ्या. जेव्हा बॅच तुमची सुरू होईल ना, तेव्हा एक लेक्चर मध्ये आम्ही तुम्हाला टेलिग्राम सेशन बद्दल होमवर्क, क्लास टेस्ट, एव्हरीथिंग, सगळी डिटेल्स तुम्हाला दिले जाईल. आता याच्यामध्ये टाइम लिमिट असल्यामुळे सगळं पार्ट तर मी एकदम ब्रीफली नाही सांगू शकत. फक्त पहिला पॉईंट आहे मॅक्झिमम लाईव्ह लेक्चर्स कव्हर करू. सेकंड, जे राहिलेला पार्ट आहे तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये भेटेल, पण सर कुठे भेटणार आहे? पीके ॲग्री अकॅडमीच्या ॲपमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील. सर टेस्ट कुठे भेटणार आहे? सेम ॲपमध्ये होमवर्क भेटेल. एक टॉपिक कंप्लीट झाला त्याची टेस्ट आणि त्याचा होमवर्क तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या ॲपमध्ये येऊन जाईल. राहिलेला टेलिग्रामचा जो पार्ट आहे तो जेव्हा तुम्हाला ऍड करायचा असेल तेव्हा आम्ही तुम्हाला ऍड करून टाकू. तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये, ठीक आहे. सेम गोज फॉर क्वांट ऑल्सो. क्वांटचं टेलिग्राम सेशन, सरांचं जेवढं पण सिलेबस आहे फॉर युअर क्वांट्स, आणि तुम्हाला माहिती आहे एसएसए बद्दल, वी गिव्ह रिझल्ट्स, दॅट्स इट. सो फॉर मॅथ्स विल कव्हर एंटायर सिलेबस. राहिलेलं पार्ट तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये भेटेल. मॅथ्सचाही टेलिग्राम सेशन असतो, विल ऍड यू इन दॅट ऑल्सो. अँड रिगार्डिंग टेस्ट अँड होमवर्क इज सेम. सो फॉर ऑल द 3 subjects I can surely say you get classwork, homework, test and extra part, that is your telegram session for all the 3 subjects. प्लस सर एक एक्स्ट्रा पार्ट जे मला वाटतं की आमच्या वेळेस कॉलेजमध्ये असायला पाहिजे होता, तो आहे टीचरचा पर्सनल टच. तो आपको हमारा नंबर मिलेगा, यू कैन कॉन्टैक्ट अस एनी टाइम, कोई उसमें ये नहीं, बट आपको पता है कितने बजे के बाद आपको नहीं करना चाहिए, ठीक है. सो यू कैन मैसेज अस, कॉल अस, एनीथिंग रिगार्डिंग योर सिलेबस, विल कवर दैट पॉइंट. प्लस एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो तुमचा जो आता सरांनी आणि मॅमनी पण मेन्शन केलं असणार आहे 100% की सिलेबस यार थोडा लग रहा है बट टाइम का लिमिट है. बट ट्रस्ट मी, जर तुम्ही प्रोसेस फॉलो केली ना तर 110% तुमचा रिझल्ट येईल. आणि सरांसोबत कोलैबोरेशन का सर्वात मोटा एडवांटेज तुम्हाला भेटतोय कि यू विल कवर मेंस पार्ट. मतलब किसी स्टूडेंट का प्रीलिम्स का अगर सिलेबस और प्रीलिम्स का पढ़ाई ठीक से हो गया एंड यू क्लियर योर प्रीलिम्स विच इज ड्यू 21st of December और लास्ट वीक ऑफ डिसम्बर, सो यू विल क्लियर योर मेंस एट द सेम टाइम.
तर यू हैव टाइम. सबसे बड़ा पार्ट जो बोलते हैं ना, यू हैव टाइम. इतना बड़ा पहाड़ नहीं है. विल गो स्टेप बाय स्टेप टुगेदर. आप एक स्टेप साथ में चलो, हम लोग आपके साथ में. पण तो पार्ट आहे, जसं आम्ही नेहमी म्हणतो, स्वतःशी प्रामाणिक राहा. दॅट्स इट. Okay, so I'll hand over to Kadam sir. He'll be giving you all the details regarding this batch. Plus, जो कोणता तुमचा डाऊट वगैरे पार्ट आहे फीसचा, रिलेटेड टू युअर टायमिंग्स ऑफ द बॅच, एव्हरीथिंग विल बी कवर्ड बाय हिम. ओके, चलो, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू टीम SSA अँड शुभम सर. मित्रांनो, एव्हरी मॅच्युअर डिसिजन मस्ट टेक्स टाइम. म्हणजे हा डिसिजन काही एका दिवसात झालेला नाहीये. बऱ्याच दिवसांपासून चर्चा चालू होती. विद्यार्थ्यांचे सुद्धा म्हणणं होतं की सर, प्रिलिम्ससाठी SSA अकॅडमी आणि मेन्ससाठी PK ॲग्री अकॅडमीचा पर्याय आमच्या समोर ठेवा, जेणेकरून तो आम्हाला चूज करायला एकदम इझी जाईल. आणि त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या प्रिलिम्सची जबाबदारी उचलण्यासाठी टीम SSA आणि मेन्सची जबाबदारी उचलण्यासाठी PK ॲग्री अकॅडमी अतिशय सक्षमपणे तुमच्या समोर उभे आहेत. ठीक आहे. आता बॅचचे फीचर्स काय असणार आहेत, प्रिलिम्सचा पार्ट कसा असणार आहे, फातेमा मॅडम आणि सोनी सरांनी हा बऱ्यापैकी क्लिअर केलेला आहे. आता मेन्सचा पार्ट कसा राहणार आहे किंवा एकंदरीत बॅचचे फीचर्स कसे राहणार आहेत, जॉईन कशी करायची आहे, बाकी रिमेनिंग सगळ्या डिटेल ज्या आहेत त्या मी तुमच्या समोर येत्या 4 ते 5 मिनिटांमध्ये मांडतो. ठीक आहे. बघा, दोनही अकॅडमीचा जो फोकस आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्या वेळेला माझे लाईव्ह लेक्चर्स होतात तेव्हा विद्यार्थ्यांनी ऑब्झर्व केलेले की विद्यार्थी विचारत होते की सर, AFOच्या बॅचच्या बद्दल काय आहे तुमचं म्हणणं. ठीक आहे. जोपर्यंत मला एक चांगला पर्याय किंवा मी जोपर्यंत विद्यार्थ्यांना 100% देऊ नाही शकत, तोपर्यंत अनाउन्समेंट करणं चुकीचं होतं. आणि त्या दृष्टीनं सगळ्या गोष्टींची प्लॅनिंग करून आज तुमच्या समोर ही अनाउन्समेंट आम्ही कंबाईन कोलॅबोरेशन जे आहे प्रिलिम्स आणि मेन्स एकाच छताखाली विद्यार्थ्यांना कशा मिळतील हा पर्याय घेऊन तुमच्या समोर आम्ही सर्वजण उपस्थित आहेत. ठीक आहे. दोनही अकॅडमीचा फोकस हा रिझल्ट ओरिएंटेड आहे. तुम्ही आपलाही रिझल्ट ऑब्झर्व करा आणि तुम्ही टीम SSA चा सुद्धा, शुभम सर अकॅडमीचा सुद्धा रिझल्ट ऑब्झर्व करा. दोनही अकॅडमीने आजपर्यंत ह्या सगळ्या प्रवासामध्ये ओनली स्टुडंट टार्गेटेड, ओनली रिझल्ट अप्रोच त्यांचा आतापर्यंतच्या प्रवासात राहिलेला आहे आणि इथून पुढे तो अप्रोच तुम्हाला दिसेल आणि राहणार. ठीक आहे. बॅचचे फीचर्स बघा, तुम्हाला या बॅचमध्ये काय काय भेटणार आहेत. पहिले जे फीचर्स आहे, मॅक्झिमम लेक्चर्स जे आहेत हे आम्ही लाईव्ह लेक्चर्स कंडक्ट करण्याचा ट्राय आहे किंवा मॅक्झिमम लेक्चर्स हे तुमचे प्री आणि मेन्सचे जे आहेत हे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होतील. पण काही लेक्चर जे तुम्हाला प्रिलिम्सच्या पार्टचे जे काही लेक्चर्स आहेत हे तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहावे लागतील. सर, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये का? ऑब्विसली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कालावधी जो आहे हा कालावधी कमी राहिलेला आहे. बरोबर, खोटे प्रॉमिसेस द्यायचे किंवा फॉल्स कमिटमेंट करायच्या आणि त्यानंतर पाळायच्या नाही, असं न करता त्यामुळं जे आहे ते क्लिअर कट तुम्हाला सुरुवातीलाच आम्ही सांगतोय की बेटा असं होऊ शकतं आणि तसं का होणार हे तुम्हाला सुद्धा मान्य आहे. बरोबर, आपल्यापैकी बरेचसे जण जागा पाहून तयारीला लागलेले आहेत. मग या सगळ्या गोष्टी समोर ठेवता या गोष्टीमधनं ही प्लॅनिंग आमची तुम्हाला निदर्शनास तुमच्या आवर्जून येईल. ठीक आहे. काही लेक्चर जे आहेत, काही टॉपिक जे आहेत हे तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा आम्ही अवेलेबल करून देणार, जेणेकरून तुमचा टाइम वाचेल आणि अभ्यासाचा जो तुमची इफिशियन्सी आहे ही इफिशियन्सी वाढेल. सर, नेक्स्ट फीचर काय? आता AFO मेन्सचा जो ॲग्रिकल्चरचा जो पार्ट आहे हा पार्ट तुमचा बोथ ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये होईल. ज्या विद्यार्थ्यांना आपली ॲग्रीची बॅच जी आहे ही ऑफलाईन करायची, ते ऑफलाईनला औरंगाबादला येऊ शकतात. 11 तारखेपासूनच सगळं काही रेडी आहे. आणि लाईव्ह ज्यांना करायची ते लाईव्ह फॉर्मॅटमध्ये सुद्धा दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्ही आपली AFOची ॲग्रिकल्चरची जी बॅच आहे, मेन्सचा जो पार्ट आहे हा करू शकता. ठीक आहे. तुमचा कम्फर्टनेस कशामध्ये त्याच्यावरती डिपेंड करतो. ऑब्विसली एक्झाम आली की त्याचं कंटेंट आलं, त्याचं प्रिपरेशन आलं, त्याच्या टेस्ट आल्या, त्याचे मॉक्स आल्या, त्याचं होमवर्क आलं, हे सगळ्या ज्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जशा सोनी सर आणि फातेमा मॅडमनी सांगितलं त्या पद्धतीने सगळ्या तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये आपल्या PK ॲग्री अकॅडमी ॲपमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील. ठीक आहे. त्याचं कंटेंट असेल, त्याचं सगळं जे काय असेल हे सगळं तुम्हाला ॲपमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होईल. ठीक आहे. हे नेक्स्ट फीचर झालं. त्यानंतर AFO म्हटलं की बघा, प्रत्येक एक्झामची डिमांड वेगळी आहे. MCRची डिमांड वेगळी आहे, ॲग्री MPSCची डिमांड वेगळी आहे, AFOची डिमांड वेगळी आहे. बऱ्याचशा वेळेला AFOचा पेपर जो आहे हा करंट अप्रोच ओरिएंटेड पेपर आपल्याला पाहायला मिळतो. मग ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून किंवा ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मला असं जाणवलं की काही लेक्चर जे आहेत स्पेशली आपल्याला काही स्पेशलिस्ट पर्सनचे, बघा जसं इकडे टीम SSA आहे तिथं
पांडुरंग कदम एकटा नाहीये किंवा कदम सर एकटे नाहीयेत, याच्या मागं पीके ॲग्री अकॅडमीची पूर्ण टीम आहे. मग त्यापैकी काही लोक जे आहेत तुमचे स्पेशल करंट ॲग्रिकल्चरचे जे काही लेक्चर्स आहेत ज्याच्यावरती AFOचा पेपर जर फिरला तर ते मार्क तुमचे जाऊ नये म्हणून स्पेशल करंट ॲग्रिकल्चरचे लेक्चर्स सुद्धा तुमच्या याच्यामध्ये स्पेशली होणार आहेत. ऑब्विसली बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही कारणास्तव लाईव्ह लेक्चर अटेंड नाही करता येत, सर मग आम्हाला नंतर बघता येईल का? येस, ऑब्विसली नंतर तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार ते लेक्चर पाहता येईल. त्याला ऑफलाईन डाउनलोड सुद्धा तुम्हाला करता येणार आहे. ठीक आहे, ऑफलाईन डाउनलोड सुद्धा तुम्ही ते लेक्चर नंतर करून तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार मिस जर झालं किंवा लाईव्ह करून तुम्हाला असं वाटलं की मला ही गोष्ट एखादी समजली नाही, मला ते लेक्चर परत पाहायचंय, तर पाहता येईल का? येस, ऑब्विसली तुम्ही ते लेक्चर नंतर सुद्धा कंटिन्यू करू शकता. आता इंग्लिशचा जो पार्ट आहे, मी जिथपर्यंत AFOचा प्रवास ऑब्झर्व केलेला आहे किंवा AFOच्या मुलांसोबत जिथपर्यंत कॉन्टॅक्ट केलेला आहे, तर हे जे मुलं आहेत यांना बऱ्याचशा इंग्लिशचा फोबिया आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांमध्ये आहेत. आता तुमची इंग्लिशची कमान सांभाळण्यासाठी आपले बोडके सर आहेत आणि फातेमा मॅडम आहेत. टेस्ट सिरीजवाला जेवढा काही पार्ट आहे हा सगळा बोडके सर सांभाळणार, ज्याच्यामध्ये 40 पेक्षा अधिक टेस्ट बोडके सर घेतील, कंडक्ट करतील, बोथ ऑनलाईन ऑफलाईन. त्याचं अनालिसिस सुद्धा तुम्हाला ते प्रोव्हाइड करतील. बोडके सरांचा मागच्या 7 ते 8 वर्षाचा जो प्रवास आहे, ठीक आहे, किंवा बरेचसे विद्यार्थी आपल्या औरंगाबादला ऑफलाईन टेस्ट सिरीज सरांचा खूप चांगला आणि जबरदस्त रिस्पॉन्स सरांचा आहे. मग हा अनुभव तुम्हाला इंग्लिशच्या बाबतीत फातेमा मॅडम आणि बोडके सर यांच्या बाबतीतचा अनुभव तुम्हाला इंग्लिशच्या बाबतीत ह्या दोघांचं नॉलेज तुम्हाला डेफिनेटली युजफुल ठरणार आहे. मग हा जो टेस्टवाला जो पार्ट आहे, तर बोडके सर हा जो पार्ट आहे बोथ सेम, जसं ॲग्रिकल्चरचा पार्ट होणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन, तसा हा टेस्ट सिरीजवाला पार्ट सुद्धा तुम्हाला दोनही फॉर्मॅटमध्ये अवेलेबल राहणार आहे. ठीक आहे, ज्यांना कन्व्हिनियंट असेल त्यांनी इथे येऊन पेपर द्या, त्या एन्व्हायरमेंटमध्ये पेपर द्या. ज्यांना कन्व्हिनियंट नसेल त्यांनी आपल्या ॲपमध्ये टेस्ट द्या, त्याचं लाईव्ह अनालिसिस सुद्धा तुम्हाला नंतर सर घेणार आहेत. ठीक आहे, चलो. आणि सोबत मग शेवटी जो पार्ट आहे, मग प्रिलिम्सचा पार्ट आणि मेन्सचा पार्ट, याच्या कंबाईन टेस्ट ज्या आहेत ह्या कंबाईन टेस्ट सुद्धा तुमच्या होणार आहेत. आणि हा शब्द पीके ॲग्री अकॅडमीचा सगळ्यांना परिचित असेल, डिटेल्ड अनालिसिस. डिटेल म्हणजे डिटेल, तिथं विशेष नाही. मग ठीक आहे, रिझल्ट ओरिएंटेड आपला जर जर्नी असेल तर त्या प्रवासामध्ये कुठेही कमी पडणार नाही. त्यामुळे हे डिटेल अनालिसिस जे आहे तुम्हाला ॲग्रिकल्चरवाला पार्ट जो आहे हा सगळा तुम्हाला, आणि प्रिलिम्सवाले प्रिलिम्सची टीम आणि मेन्सचा पार्ट मेन्सची टीम कंबाईनली कव्हर करणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. हा, मी जसं मगाशी सांगितलं तसं तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड ऑप्शन सुद्धा अवेलेबल राहणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, सर हाऊ टू जॉईन बॅच. जसं तुम्हाला अगोदरही क्लिअर केलेला आहे की हा सगळा जो काही टप्पा आहे किंवा हे जे काही चालणार आहे हे सगळं पीके ॲग्री अकॅडमी ॲपवरती चालणार आहे. तुमचं स्टडी मटेरियल असेल, तुमचे लेक्चर्स असतील, तुमच्या बाकीच्या गोष्टी असतील, तुमच्या इन्स्ट्रक्शन्स असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बाकी सरांनी, सोनी सरांनी जसा पार्ट सांगितला तसा जो पार्ट आहे, टेलिग्राम लाईव्ह सेशन्स असतील, बाकीच्या गोष्टी असतील, ह्या तुम्हाला जसं तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहाल तसं तुम्हाला वेळोवेळी त्या इन्स्ट्रक्शनवरून प्रॉपर वेने तुम्हाला घेऊन जाण्यात येईल. त्याबद्दल काळजी नका करू. ठीक आहे, आता बॅच कशी जॉईन करायची, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅचची फीस किती आहे. कालावधी कमी आहे, फास्ट ट्रॅक बॅच आहे, फास्टपणे किंवा एकदम अतिशय व्यवस्थितपणे आपल्याला सिलेबस जर कव्हर करायचा आहे, त्याची फीस जी आहे, फीस बॅचची आहे 6000. ठीक आहे, बॅचची फीस. मग याच्यामध्ये तुमची प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, टेस्ट सिरीज आणि PDF फॉर्मॅटमधल्या नोट्स किंवा स्टडी मटेरियल हे सगळं इन्क्लुडिंग आलं. या सगळ्या गोष्टी तुमच्या होणार आहेत 6000 मध्ये. ठीक आहे, आणि ही फीस पे कशी करायची, ह्या 2 नंबरवरती तुम्ही फीस पे करू शकता. ठीक आहे, केअरफुली नोट डाऊन करून ठेवा, इकडचं तिकडं जाऊ नये. ठीक आहे, 7709838698. ठीक आहे, गणेश राठोड असं फोन पे किंवा गुगल पेला हे नाव दिसेल. राईट. नंतरचा नंबर आहे गौरव सरांचा 8830568081. ठीक आहे, गौरव भोकरे सर. ठीक आहे, प्लीज कन्फर्म करण्याच्या अगोदर नाव आवर्जून चेक करा. कोणत्याही नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट केलं म्हणजे ॲडमिशन कन्फर्म झालं असा अर्थ अजिबात नाही. तुम्हाला या पेमेंटचा स्क्रीनशॉट जो आहे तो माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला हा स्क्रीनशॉट तुम्हाला सेंड करायचा आहे. सर कोणत्या नंबरवरती करायचा, 9421804288. दिस नंबर इज ओनली फॉर व्हॉट्सअप, नॉट फॉर कॉलिंग, काइंडली नोट. ठीक आहे, बाकी तुम्हाला बाकी डिटेल्ससाठी तुम्हाला फोन जर करायचे असतील तर खाली जे नंबर दिलेले आहेत ह्या नंबरवरती तुम्ही करू शकता. हा जो नंबर आहे माझा हा फक्त आणि फक्त व्हॉट्सअपसाठीचा, याच्यावरती कॉलिंग होणार नाही. ठीक आहे, त्यामुळे ही काळजी घ्या. ओके, तुम्हाला त्रास होऊ नये. हा नंबर जो आहे हा माझा कॉलिंगचा नंबर आहे.
9518378529 या नंबरवरती तुम्ही तुमचे कुठलेही आणि कसेही डाऊट, कितीही किचकट असू द्या, काही डाऊट असू द्या, मनामध्ये न ठेवता ॲडमिशन करण्या अगोदर हे डाऊट आवर्जून विचारून घ्या या नंबरवरती. हा गौरव सरांचा नंबर आहे आणि हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. ठीक आहे. पेमेंट किती आहे, कसं करायचं आहे, ॲडमिशन कन्फर्म कसं करायचं आहे, किती फीस आहे, या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आणि बॅचचे फीचर्स कसे आहेत, बॅच कशी चालणार आहे, किती दिवसासाठी चालणार आहे, ही गोष्ट क्लिअर करायची राहिली. बॅच जी आहे हे तुमचं बॅचचं ड्युरेशन जे आहे हे बॅचचं ड्युरेशन राहणार आहे 3 months. ऑब्वियसली 30 जानेवारीला मेन्स आहे. ठीक आहे. तर त्यावेळेपर्यंत तुमचं बॅचचं ड्युरेशन राहील, म्हणजे तिथपर्यंत तुमची टीचिंगची जी प्रोसिजर आहे, ठीक आहे, ड्युरेशनवाला जो पार्ट आहे हा राहणार आहे 3 monthsचा. सर नंतर आम्ही कुठपर्यंत हे व्हिडिओ पाहू शकतो, जेणेकरून पुढे एखादी या सिलेबसला रिलेटेड कोरिलेटेड एखादी ॲडव्हर्टाइजमेंट आली तर नंतर आम्ही हे व्हिडिओ पाहू शकता का? येस, डेफिनेटली. तुम्ही हे 5 महिन्यांपर्यंत 5 months पर्यंत तुमची बॅचची व्हॅलिडिटी असेल. टीचिंग 3 महिने होणार आहे. ती बॅच नंतर तुम्ही ते व्हिडिओ सगळे तुमच्या बॅचमध्ये जे आहेत हे बॅचचे व्हिडिओ तुम्ही 5 महिन्यांपर्यंत ते व्हिडिओ पाहू शकता. प्रत्येक गोष्ट क्लिअर करून घ्या. जर झाली नसेल तर एखादी गोष्ट आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा कॉलिंग करून विचारा. कुठलाही डाऊट मी जसं सांगितलं तसं मनामध्ये ठेवायचा नाही. बाकीच्या सगळ्या डिटेल्ससाठी, ठीक आहे, शुभम सर्स अकॅडमीचे प्रोग्रेस असेल, त्यांचा रिझल्ट असेल, त्यांची टीचिंग असेल, त्यांच्या बाकीच्या गोष्टी असतील, ह्या ऑब्झर्व करायच्या असतील तर आवर्जून यूट्यूब चॅनलवरती शुभम सर्स अकॅडमी असं सर्च करा आणि त्या पूर्ण टीमचं जे काही एफर्ट्स आहेत, त्यांचे जे रिझल्ट्स आहेत, त्यांचं जे डेडिकेशन आहे, हे डेडिकेशन आवर्जून एक वेळेला चेक करून घ्या. ठीक आहे. हे टेलिग्राम चॅनल आहे सरांचं शुभम सर्स अकॅडमी. तुम्ही इथे जॉईन होऊन सुद्धा त्यांच्या ॲक्टिव्हिटीज ज्या काय असतील ऑब्झर्व करू शकता आणि फेसबुकला सुद्धा सोबत शुभम सर्स अकॅडमी सोबत कनेक्टेड राहू शकता. सेम थिंग इज ॲप्लिकेबल टू पीके ॲग्री अकॅडमी. ठीक आहे. आपल्या गोष्टी तुम्हाला चेक करायचं यूट्यूबमध्ये फक्त पीके ॲग्री टाका. टेलिग्राम सेशन्स जे काय असतील आपले किंवा बाकीच्या ॲक्टिव्हिटी असतील, बाकीच्या इन्स्ट्रक्शन्स असतील, ह्याच एक्झामच्या रिलेटेड बाकीच्या एक्झामच्या सुद्धा पाहायच्या असतील तर आपल्या पीके ॲग्री अकॅडमी टेलिग्राम चॅनलला तुम्ही कनेक्टेड राहा. फेसबुकवरती सुद्धा पीके ॲग्री अकॅडमी अवेलेबल आहे आणि इंस्टाग्राम जे की आता यंग जनरेशनमध्ये एकदम ट्रेंडिंग पावला जो पार्ट आहे याच्यावरती सुद्धा पीके ॲग्री अकॅडमी तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी, तुमच्या नॉलेजला इम्प्रूव्ह करण्यासाठी अवेलेबल आहे. तुम्ही इथे सुद्धा आमच्यासोबत कनेक्टेड राहू शकता. चलो, ऑलमोस्ट मला असं वाटतं की मी प्रत्येक पार्ट कव्हर केलेला आहे. तुमच्यासमोर प्रिलिम्सच्या सगळ्या डिटेल्स आलेल्या असतील, तुमच्यासमोर मेन्सच्या ज्या डिटेल्स आहेत त्या सगळ्या डिटेल्स आलेल्या असतील. बॅच चालणार कशी आहे, कधी चालणार आहे, किती वेळासाठी चालणार आहे, कसे असणार आहेत लेक्चर, कुठे असणार आहेत, नोट्स भेटणार का नाही, टेस्ट होणार का नाही, टेस्ट कशा होतील, ऑनलाईन होतील, ऑफलाईन होतील, क्लास कसे होतील, काय होतील, फीस कशी आहे, कशी पे करायची, ॲडमिशन कसं कन्फर्म करायचं, ईच अँड एव्हरी पार्ट माझ्या साईडने मी प्रयत्न केलेला आहे कंप्लीट करायचा. होऊ शकतं एखादा पार्ट माझ्याकडून सांगण्याचा राहू शकतो. तो पार्ट न संकोच किंवा कुठलीही गोष्ट मनामध्ये न ठेवता कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा प्रोव्हाइड केलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता. ओके. डेफिनेटली दोनही अकॅडमी सुरुवातीपासून जसं सांगितलं तसं रिझल्ट ओरिएंटेड किंवा रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच ठेवून आम्ही आमचा प्रवास चालू ठेवलेला आहे. डेफिनेटली या प्रवासाचा भाग बना आणि ही जे काही सुवर्ण संधी भेटलेली आहे 884 जागा, नॉट अ जोक. 884 जागामध्ये डेफिनेटली तुम्हाला चांगले प्रॉपर गायडन्स जर भेटलं आणि स्मार्ट वर्क जर तुमच्या यशामध्ये, तुमच्या प्रयत्नांमध्ये जर त्याची भर पडली तर डेफिनेटली या वर्षी तुमचा रिझल्ट तुम्ही हक्काने आम्हाला सांगू शकता किंवा रिझल्ट तुम्ही तुमचा दाखवू शकता. ठीक आहे. चलो, विथ दिस वर्ड्स आय टेक अ ब्रेक. थँक्यू सो मच. भेटूयात 11 नोव्हेंबरला. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट.